नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे, पवार विचारतात, मोदी तुमचे योगदान काय? वा मित्रहो, 2 दिवसापूर्वी पुण्यातल्या एका निवडणूक प्रचार सभेत शरद पवार यांनी मोदींना तुमचं योगदान काय असा एक प्रश्न, काही लोकांना तो उद्धटपणाचा वाटू शकतो, विचारला. आता पवारांना हे माहिती आहे की मोदींचा जन्म स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेला असल्यामुळे त्यांच्या योगदानाचा प्रश्नच येत नाही. पण पवार जेव्हा असं विचारतात तेव्हा पवारांना मोदी अभिप्रेत नसतात. मोदी ज्या विचारधारेचं प्रतिनिधित्व करतात त्या भाजपचं, आणि भाजप ज्यांना मातृसंस्था मानते त्या राष्ट्र संघाचा स्वातंत्र्य चळवळीशी काय संबंध आहे, असा एक तिरस्कारयुक्त प्रश्न पवार विचारतात. मी पवारांचे आभार मानतो की त्यांनी असा प्रश्न विचारला. त्यानिमित्तानं भारताची स्वातंत्र्य चळवळ याविषयी लोकांना साधारणपणे माहीत नसलेली अशी एखाद दुसरी गोष्ट सांगण्याची संधी उपलब्ध होते. इतर देशाचे स्वातंत्र्य लढे आणि भारताचा स्वातंत्र्य लढा यात फरक आहे. स्वातंत्र्य लढा यशस्वी होतो किंवा अयशस्वी होतो. स्वातंत्र्य मिळतं किंवा मिळत नाही. मिळालं नाही तर अधिक कष्ट करावे लागतात, पराक्रम करावा लागतो, त्याग करावा लागतो. 2च पर्याय असतात. लढा फसतो किंवा फसत नाही. भारताचा स्वातंत्र्य लढा जो आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो लढा फसलेला आहे. पण हे त्या लढ्यात ज्यांनी भाग घेतला त्यांना माहीत नाही. त्यांचा असा समज आहे की आपण स्वतंत्र झालो, म्हणजे 47मध्ये ब्रिटिश इथून निघून गेले, त्यावेळेला आपण स्वतंत्र झालो, सत्तांतर होतं. ते खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य प्राप्ती अशी ती नव्हती. कारण आपण आपल्या हाताने, आपण म्हणजे आपले जे धुरीण होते, अग्रणी होते, स्वातंत्र्य लढ्याचे जे प्रमुख होते, त्यांनी आपल्या हाताने आपला एक नवा शत्रू आपल्या सीमेवर उभा केला की जो सतत आपल्याला त्रास देणार आहे, आपल्या सार्वभौमत्वाला, अखंडत्वाला, एकात्मतेला, स्वतंत्रतेला आव्हान देणार आहे आणि आपलं स्वातंत्र्य मर्यादित करणार आहे, खूप अर्थानं मर्यादित करणार आहे. आणि तो तसं झालं. पण ते आपल्या लक्षात आलं नाही. आपल्याला असं वाटतं स्वातंत्र्य लढा, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता ज्यांच्या हे लक्षात आलं स्वातंत्र्य चळवळ चालू असताना की भारताचा स्वातंत्र्य लढा हा अखंडत्वाच्या विरुद्ध दिशेनं चाललेला आहे, अशा काही चाणाक्ष लोकांनी राष्ट्र संघ नावाची संघटना सुरू केली आणि हिंदूंना संघटित केलं. भारताची स्वातंत्र्य चळवळ ही हिंदुत्वाच्या, हिंदूंच्या हिताच्या विरुद्ध आहे चाललेली, आणि ही भलत्याच दिशेनं जात आहे. हे ज्या लोकांनी ओळखलं त्यांनी हिंदूंना संघटित करण्यासाठी राष्ट्रसंघाची स्थापना 1925मध्ये केली. त्यामुळे पवारांना मी हे सांगू इच्छितो की राष्ट्रसंघाचा जन्म हाच मुळी स्वातंत्र्य चळवळीचा एक अपरिहार्य भाग आहे. टिळक गेल्यानंतर 1920 नंतर गांधींच्या हातात स्वातंत्र्य लढ्याची सूत्र आल्यावर त्यांनी जी खिलाफत चळवळ सुरू केली, त्यामुळे जे अखंड भारतासाठी 1200 वर्ष लोक लढत होते त्यांचे वारसदार, या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी भाग घेतला होता ब्रिटिशांच्या विरुद्धच्या, त्यांच्या हे लक्षात आलं की इथे इस्लामची सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे ब्रिटिश गेल्यानंतर. त्यामुळे हिंदूंना संघटित केलं पाहिजे आणि म्हणून राष्ट्रसंघाची स्थापना झाली. सावरकर त्यावेळेला रत्नागिरीला स्थानबद्धतेत होते आणि संघ बाल्यावस्थेत होता. तरीसुद्धा सावरकरांचे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते
आणि संघाचे कार्यकर्ते या दोघांनी अखिल भारतामध्ये जी जनजागृती केली, त्यामुळे 47 साली जी फाळणी झाली ती अत्यंत छोट्या स्वरूपात झाली. जर संघ नसता, जर सावरकरांचे कार्यकर्ते नसते, तर फार मोठ्या प्रमाणावर भारताची फाळणी झाली असती. हे मोदींचं योगदान आहे. पवार, लक्षात घ्या तुम्ही. संघ होता म्हणून फाळणी केवळ पंजाब आणि बंगालपुरतीच आणि सिंधपुरतीच मर्यादित राहिली. नाहीतर आसाम गेला असता, गुजरात गेला असता, तामिळनाडूसुद्धा, केरळसुद्धा, तिथे पण मोठा फटका बसला असता. त्या संघाचं योगदान हे असं आहे की त्यांनी कमीत कमी हानी केली आणि भारत जेवढा अखंड ठेवता येईल तेवढा ठेवला. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय? स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा काँग्रेसचे लोक राज्य करत होते आणि काँग्रेसवर इस्लामचं का कुणास ठाऊक, पण ब्रिटिशांचं प्रभुत्व होतं, कम्युनिझमचं प्रभुत्व होतं आणि इस्लामचं प्रभुत्व होतं. हिंदू विचाराचं प्रभुत्व कमी होतं. नेहरू तर ते मान्यच करतात की त्यांच्यावर हिंदू विचाराचं प्रभुत्व नव्हतं. गांधींचं कसं होतं ते आपल्या फार उशिरा लक्षात आलं की गांधी जे बोलतात त्याच्या विरुद्ध त्यांचं वर्तन असतं. गांधी हे मी हिंदू धर्माचा अभिमानी आहे असं म्हणत होते. प्रत्यक्षात त्यांचं वर्तन हिंदू धर्मावर इस्लामचं प्रभुत्व असलं पाहिजे आणि जर इस्लामचं प्रभुत्व असेल तर हिंदू धर्मानं ते झुगारून देण्याचा प्रयत्न करू नये, अशा पद्धतीनं गांधी स्वातंत्र्य चळवळ हाकत होते. मग हिंदू विचार या देशात दुबळा परका झाला असता. त्यामुळे भारत एका अर्थानं स्वतंत्र झाला, ब्रिटिश गेले म्हणून. पण विचार कोणाचा आहे, कोणाचा विचार राज्य करणार हे ठरवण्यासाठी त्यावेळेला जे सरसंघचालक होते गोळवलकर गुरुजी, त्यांनी जे काम सुरू केलं सृजनशीलतेचं, तो स्वातंत्र्य लढ्याचाच एक भाग आहे. हे पवार तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता हे गोळवलकर गुरुजी कोण असं हल्लीची पिढी विचारू शकते. कारण पवार असं परवा पुण्याच्या भाषणात म्हणाले की गांधी आणि नेहरूंनी त्यागावर काँग्रेसची संस्कृती, काँग्रेसचा विचार, तत्त्वज्ञान उभं केलेलं आहे. त्याग कशाला म्हणतात ते मी आता पवारांना जरा थोडं समजावून सांगतो. हे गोळवलकर गुरुजी जे आहेत, पहा, हिमालयामध्ये ब्रह्मकपाळ नावाचं एक शिखर आहे. तिथे तुम्हाला जर धर्मगुरूंकडून, धर्मगुरू म्हणजे विशिष्ट धर्मगुरू, ज्यांना अधिकार आहे असे धर्मगुरू, त्यांनी जर अनुमती दिली तुमची परीक्षा घेऊन सर्व प्रकारे, तर तुम्ही त्या ब्रह्मकपाळ या शिखरावर जाऊन स्वतःचं श्राद्ध स्वतः करू शकता. स्वतःचं श्राद्ध करणं म्हणजे काय? जीवन मुक्त होणं, सगळ्या पाशातून मुक्त होणं. तुम्ही श्वास घेता म्हणून जिवंत आहात, पण बाकी या जगामध्ये तुम्हाला कोणतीही इच्छा राहिलेली नसते. तुम्ही केवळ लोकसेवेसाठी जगत असता, तुमच्या मिशनसाठी जगत असता. गोळवलकर गुरुजींनी त्या शिखरावर जाऊन स्वतःचं श्राद्ध स्वतः केलेलं आहे. शंकराचार्य होण्याइतकी, विवेकानंदांच्या रामकृष्ण मठाचे प्रमुख अधिष्ठाता होण्याइतकी गोळवलकर गुरुजींची योग्यता होती. ते संन्यस्त वृत्तीचे होते, अध्यात्मामध्ये पोचलेले होते. तरीसुद्धा त्यांनी संघाच्या, येडगेवारांच्या निधनानंतर संघाचं धोरणत्व स्वीकारलं. हा एक पदभार स्वीकारणं हाच एक मोठा त्याग आहे. कसा तो पहा. माणसानं भौतिक व्यवहारातले सगळे मोह, इच्छाकांक्षा यांचा त्याग करून संन्यासी होणं हा एक प्रकारचा त्याग असतो.
पण संन्यासी होण्याचा पूर्णपणे अधिकार असताना आणि इच्छा असताना सुद्धा आपल्या एकट्या जीवाची मुक्ती किंवा मुक्तता, मोक्ष यापेक्षा संपूर्ण जनसमुदाय, आपण ज्यांच्यात राहतो तो सगळा कोटी कोटी लोकांचा जनसमुदाय, त्याच्या स्वातंत्र्यासाठी, त्याच्या मुक्ततेसाठी आपण आपली हाडं झिजवली पाहिजेत, असं म्हणून पुन्हा संसारामध्ये उडी घेणं हा जो त्याग आहे तो केवढा तरी मोठा आहे असा एक माणूस काँग्रेस संस्कृतीनं निर्माण केला आहे का, याचं उत्तर पवारांनी द्यावं. आणि मग मोदींना तुमचा त्याग काय, तुमचं योगदान काय, असे प्रश्न विचारावे. गोळवलकर गुरुजींनी हिंदूंची अभिव्यक्ती जी आहे त्याच्यावर जी नेहरू विचारानं, गांधी विचारानं सर्व प्रकारची जी दडपणं आणली होती ती दडपणं बाजूला करण्याचा प्रयत्न केला आणि हिंदू विचाराची अभिव्यक्ती मोकळेपणानं होऊ शकेल असे मार्ग शोधून काढले. त्यासाठी वेगवेगळ्या संघटना त्यांनी उभ्या केल्या. शाखा म्हणजे संघ आणि संघ म्हणजे शाखा. हे सुरुवातीच्या काळात संघाचं समीकरण घोषवाक्य, ब्रीदवाक्य होतं. त्याच्यापासून थोडं वेगळं बाजूला होऊन आता संघानं लौकिक जीवनामध्ये समरस होऊन उतरलं पाहिजे म्हणून ज्या संघानं संघटना निर्माण केल्या त्यातल्या 3 संघटनांचा मी उल्लेख करतो. विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम आणि भारतीय मजदूर संघ. विश्व हिंदू परिषदेमुळं मोदींना राम मंदिर उभं करणं शक्य झालं. विश्व हिंदू परिषदेनं ती चळवळ चालू ठेवली, लढवली, पूर्णत्वाला नेली. वनवासी कल्याण आश्रमामुळे संपूर्ण भारतातला जो वनवासी आदिवासी समाज आहे तो निर्धास्त झाला की आपण आता आत्मनिर्भर होऊ शकतो. कोणत्याही राष्ट्रविरोधी शक्ती आपला ग्रास घेऊ शकत नाहीत. आपल्यामागे एक खंबीर राष्ट्रविचार उभा आहे. हा आत्मविश्वास वनवासी समाजाला या वनवासी कल्याण आश्रमानं दिला आणि भारतीय मजदूर संघानं जो साम्यवादी विचाराचा कामगार वर्ग वरती येत होता त्याला समतुल्य असा हिंदू विचाराचा कामगार वर्ग उभा केला आणि समन्वयानं वर्गहित आणि राष्ट्रहित यांचा समन्वय झाला पाहिजे हा नवा विचार समोर ठेवला. असं अनेक क्षेत्रामध्ये हिंदू विचार पुढे नेणाऱ्या संघटना गोळवलकर गुरुजींनी उभ्या केल्या आणि मग त्यापुढे देवरसाणी आणि दुसऱ्या अन्य सरसंघचालकांनी तो विचार उभा केला. त्यामुळे अजूनही आत्ता मोदी जे करतात अजून स्वातंत्र्य चळवळ आपली संपलेली नाही. आपण खऱ्या अर्थानं पूर्णपणे स्वतंत्र झालेलो नाही. अजूनही आपल्यावर इस्लामचं वर्चस्व आहे, पाश्चात्य विचाराचं वर्चस्व आहे, ब्रिटनचं वर्चस्व आहे, इंग्रजीचं वर्चस्व आहे. खऱ्या अर्थानं आपण मुक्त हिंदू म्हणून मुक्त झालेलो नाही आणि तो लढा स्वातंत्र्य लढा मोदी करतायत. त्या मोदी विकसित भारत म्हणतात त्याचा अर्थ स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती विकसित भारतात होणार आहे 47 साली. मोदींनी वेळ मागून घेतलेला आहे. 2047पर्यंत विकसित भारत असं मोदी म्हणतात. याचा अर्थ जो स्वातंत्र्य लढा अर्धवट अवस्थेत 47 साली संपला होता तो आता 1947ला संपला होता तो आता 2047ला पूर्णत्वाला जाणार आहे आणि आपण खऱ्या अर्थानं मुक्त होणार आहोत, आपण स्वतंत्र होणार आहोत. तेव्हा मोदींचं योगदान हे असं आहे की ते अजूनही स्वातंत्र्य लढा चालवत आहेत. आता उलटा प्रश्न विचारता येईल की पवार तुमचा स्वातंत्र्य लढ्याशी तुमचा म्हणजे तुमचा एकट्याचा नव्हे, तुम्ही ज्यांना मानता ज्यांची विचारसरणी आपण मानतो असं तुम्ही सांगता प्रगटपणे त्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी काय संबंध आहे.
असं उद्या हिंदू विचारणार आहेत, त्याची उत्तरं तयार ठेवा. एवढंच मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.